आज आहे 6 डिसेंबर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. आजच्या दिवशी दादरला म्हणजे चैत्यभूमीला हजारो करोडो लोकं लांब-लांबच्या राज्यातून, खेडोपाड्यातून खास असं दर्शनासाठी येतात बाबासाहेबांच्या. तर आम्ही तर दर्शन मागच्याच रविवारी घेऊन आलो. तर आज 6 डिसेंबर असल्याने इथे थोडीशी वंदना वगैरे करून घेतली, फुलं, दिवाबत्ती वाहून घेतली. आणि मग इथे मी किचनमध्ये आलेले. तर सकाळचा नाश्ता काय बनवायचा म्हणून मग इथे मी गरमागरम पोहे बनवले. तर मस्तपैकी गरमागरम पोहे आणि त्यावरती जर लिंबू पिळलेलं असेल ना, तर खूप चवदार असे हे पोहे लागतात. तर यावर मी कुठलाच तामझाम वगैरे असं करत नाही, जसं की किसलेलं खोबरं वगैरे. फक्त गरमागरम पोहे, त्यावर भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आणि लिंबू पिळलेला. अप्रतिम असे पोहे बनून तयार होतात. तर मुलाला भूक लागलेली, पटकन त्याला पोहे दिले आणि आता तो नाश्ता करतोय. तर इथे मला देखील भूक लागलेली, कारण की आता नाश्त्याचा वेळ होऊन गेला. तर इथे मी माझा ब्लॅक टी बनवून घेतलेला. तर त्याचा मस्तपैकी एक घोट घेतला आणि मस्त असं एक छान वाटलं असं तरतरी आल्यासारखे. तर हे बघा याला म्हणतात काटे भेंडी आणि या भेंड्या आपल्याकडे शहरात तरी निदान मिळत नाहीत. गावावरून आणल्या होत्या माझ्या मिस्टरांनी. तर या भेंड्यांची ना सुकी भाजी देखील केली जाते आणि या भेंड्या जर कडक असतील तर त्याच्या दाण्यांची भाजी केली जाते. भेंड्या निवडत होते तोपर्यंतच डी-मार्टचं सामान आलं. तर यावेळेस मी डी-मार्टचं सामान ऑनलाईनने भरलेलं आहे. म्हटलं की एकदा ऑनलाईन बघूया डी-मार्ट कसं शॉपिंग होते त्याची. तर खूप छान सर्व्हिस आहे त्यांची. तर डोर स्टेपवरती हे सामान ते आणून देतात आणि मस्तपैकी हे सामान घरी आलेलं आहे. कारण की मला हे बेनिफिशियल का वाटलं? कारण की ना डी-मार्टला जायला ₹40, यायला ₹40, तिथे सामान भरा, बिलिंग करण्यासाठी पुन्हा अर्धा पाऊण तास आणि ते सामान पुन्हा घरी आणून लावत बसा. तर त्यामध्ये भरपूर वेळ जातो म्हणून यावेळेस म्हटलं डी-मार्टचं ऑनलाईन सामान भरूया. सामानाचा पसारा भरपूर बाहेर होता, तो पटकन आवरून घेतला आणि किचनमध्ये आली. तर डी-मार्टचं सामान डब्यामध्ये ज्यावेळेस मी भरत होते, तर त्यावेळेस मला कडधान्य मिळाले. साधारणपणे चणे आणि मटकी मी भिजत घातली, कारण की दुसऱ्या दिवशी देखील काहीतरी लागणार आहे भाजीला. हे सगळं भिजत घातलं आणि आता म्हटलं की चला लादी वगैरे पुसून घेते, कारण की आज लादी थोडीशी उशिराच पुसणं झालं माझं. तर लादी वगैरे जोपर्यंत पुसत नाही ना, तोपर्यंत घर फ्रेश असं वाटत नाही. तर हे बघा दुसरं बेडरूम आमचं. सगळं घरातली साफसफाई वगैरे आवरली आणि आता भूक लागली होती, तर मस्तपैकी आलू मटरची सुकी भाजी केली होती आणि ही जी भेंडीचे जे मी दाणे काढले होते, तर त्याची रस्सा भाजी हिरव्या मिरच्यातली मी वाढून घेतलेली आहे आणि मस्तपैकी चपाती. तर या जेवायला.